सातवीं कक्षा के सभी विद्यार्थी विद्यार्थिनियों, आज हम सातवीं के हिंदी विषय के दूसरी इकाई के चौथे स्वाध्याय को समझने की कोशिश करेंगे। डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे एक बहुत बड़े लेखक, साहित्यिक, जिन्होंने बहुत से अच्छी पुस्तकें लिखी है। उन्होंने प्रस्तुत निबंध के माध्यम से हमें ये दिखाया है कि शब्द संपदा यानी कि शब्दों का हमारे जीवन में क्या महत्व है, क्या अहमता है। तो हम शुरू करते हैं। आदिम अवस्था से आधुनिक मनुष्य तक की विकास यात्रा का रहस्य किसमें है? क्या इसका तुम्हें पता है? अधिकांश लोग इसका उत्तर देते हैं कि अन्य प्राणियों की तुलना में मनुष्य का विकसित मस्तिष्क इस पूरी प्रगति व संस्कृति के मूल में है। ये उत्तर अपूर्ण है। पूर्ण उत्तर यह है कि मनुष्य की प्रगति हुई वह इसलिए कि मस्तिष्क ने भाषा की खोज की। भाषा ही सभी प्रगति की जड़ में है। दुनिया की सभी ज्ञान शाखाओं का विकास हुआ भाषा के कारण। भाषा का अर्थ है सार्थक शब्दों का व्यवस्थित क्रमबद्ध संयोजन। तो क्या कहा है लेखक ने कि हमारी एक मान्यता है कि आदिम व्यवस्था से आधुनिक मनुष्य तक की विकास यात्रा कैसे सफल हो गई। यानी कि पहले जो मनुष्य था वो आदिवासी के रूप में था, तो आज तक का उसका जो विकास का जो प्रवास है वो प्रवास किस तरह से हुआ। तो सभी लोग समझते, ज़्यादा से ज़्यादा लोग ये समझते हैं कि हमारा जो ब्रेन है, हमारे जो मस्तिष्क है, उसके प्रगति के कारण हम आगे बढ़ चुके हैं और यहाँ तक हमारा विकास पहुंचा है। म्हणजे काय, तर आपली जी प्रगती झालेली आहे माणसाच्या बुद्धिमत्तेची, जो विकास घडलेला आहे आजपर्यंत, इतर प्राण्यांच्या तुलनेत आपला विकास फास्ट झालेला आहे। म्हणजे जे प्राणी पूर्वीचे आहेत ते आहे तसे बऱ्यापैकी आहेत, पण मनुष्य प्राणी हळूहळू त्याच्या विकासाचा जो दर आहे तो इतर प्राण्यांच्या तुलनेत भरपूर जास्त आहे। तर हा का आहे? तर काही लोकांना वाटतं की कारण माणसाचा मेंदू जास्त तल्लख असल्यामुळे हे घडत गेलं, पण ॲक्च्युली यामध्ये लेखकाने काय सांगितलेलं आहे कि यह उत्तर अपूर्ण है। पूर्ण उत्तर यह है कि मनुष्य की प्रगति हुई वह इसलिए कि इस मस्तिष्क ने भाषा की खोज की। भाषा ही सभी प्रगति की जड़ में है। दुनिया की सभी ज्ञान शाखाओं का विकास हुआ भाषा के कारण। भाषा का अर्थ है सार्थक शब्दों का व्यवस्थित क्रमबद्ध संयोजन। म्हणजे इथे लेखक काय म्हणतात की आपली जी मनुष्याची प्रगती झालेली आहे ती फक्त बुद्धिमत्तेचा विकास होऊन झालेला नाही, तर त्याच्यामागे एक गोष्ट आहे ती म्हणजे भाषेचा विकास माणसानं केला आणि त्या भाषेमुळं त्याचं ज्ञान वाढण्याचा जो दर होता, जो प्रगतीचा जो दर होता, तो सगळ्या प्राण्यांच्या तुलनेत खूप जलद गतीने वाढत गेला। इसलिए यहाँ पे जो लेखक ने बताया कि मनुष्य की प्रगति हुई उसके पीछे भाषा की खोज है, म्हणजे भाषेचा शोध आहे आणि ह्यामुळं माणसाची प्रगती झाली। शब्दों का ये संसार बड़ा विचित्र है। शब्दों की ताकत की और हमारा ध्यान कभी नहीं जाता। शब्द ही मनुष्य को ज्ञान से जोड़ते। यानी कि शब्दों का जो ताकत होती है, शब्दों में ताकत होती है, उसकी तरफ हमारा ध्यान नहीं जाता। शब्द मनुष्य को ज्ञान से जोड़ते। शब्द ही मनुष्य को मनुष्य से जोड़ते और शब्द ही मनुष्य को मनुष्य से तोड़ते। म्हणजे इथे लेखकाने काय सांगितलं की शब्दाची ताकद खूप मोठी आहे, आपण तिकडे दुर्लक्ष करतो। शब्द काय करू शकतात? शब्द मनुष्याला मनुष्याशी जोडू शकतात, मनुष्याला ज्ञान देऊ शकतात आणि मनुष्याला मनुष्याशी तोडूही शकतात। तो विज्ञान की दृष्टि से तो शब्द अक्षर ध्वनि के चिन्ह है, निर्जीव है। मनुष्य ही उन्हें अर्थ देता है, जीवंत बनाता है। जब शब्द जीवंत हो जाते हैं तो फिर उनमें मनुष्य के विविध स्वभाव गुण आने लगते हैं। म्हणजे शब्द तर निर्जीवच असतात, शब्दांमध्ये काही जीव नसतो, पण शब्दांचा ज्यावेळी वापर केला जातो, जब शब्द उपयोग में लाते हैं त्यावेळी त्यातून माणसाची स्वभावाची जी वैशिष्ट्ये आहेत ती बाहेर पडतात। म्हणजे जो माणूस ज्या पद्धतीचे शब्द वापरतो त्या पद्धतीवरून त्या माणसाचा स्वभाव आपल्याला समजतो। इथे लेखकाने सांगितले काय, जब शब्द जीवंत हो जाते तो फिर उसमें
मनुष्य के विविध स्वभाव गुण आने लगते हैं। मनुष्य स्वभाव के जितने विभिन्न नमूने हैं उतने ही शब्दों के स्वभाव के नमूने हैं। जैसे कुछ लोग औरों को हंसाने का काम करते हैं, वैसे ही कुछ शब्द भी लोगों को हंसाते हैं। जैसे कुछ मनुष्य औरों को हमेशा तकलीफ देते हैं, वैसे कुछ शब्दों के उच्चारण मात्र से ही सामने वाला व्यक्ती व्यथित हो जाता है। म्हणजे काय, तर काही शब्द असे असतात की ज्यातून आपल्याला हसायला येतं, म्हणजे त्या शब्दांच्या अर्थामध्येच इतकं हे दडलेलं असतं की त्या शब्दांचा उच्चार केला की आपल्याला हसू फुटतं. तर त्याचप्रमाणे काही शब्द असे असतात की ज्या नुसता उच्चारल्यामुळे माणसाला त्रास होतो त्याचा. म्हणजे काही खराब शब्द असतात, त्यांचा जर उच्चार केला समोरच्या व्यक्तीनं तर आपल्याला त्याचं वाईट वाटतं. म्हणजे शब्दांमध्ये किती ताकद आहे पहा. काही शब्द तुम्हाला हसवतात, काही शब्द तुम्हाला रडवतात, काही शब्द तुम्हाला आनंदी करतात, काही शब्द तुम्हाला दुःखी करतात. तर ह्या शब्दांची ही सामर्थ्य आहे. इसलिए लेखक ये कहता है, जैसे कुछ मनुष्य औरों को हमेशा तकलीफ देते हैं, वैसे कुछ शब्द भी औरों को उसके उच्चारण से ही सामने वाला व्यथित होता है, दुखी होता है. कई बार तो ऐसे शब्दों से सुनकर हम रोने भी लगते. कुछ लोग बड़े प्रिय होते, वैसे ही कुछ शब्द भी बहुत प्रिय होते. उन्हें बार बार सुनने से गुनगुनाने की इच्छा होती. एक और कुछ शब्द धोखा देने वाला होते, कुछ निरर्थक होते, तो दूसरी और कुछ शब्द सज्जन, सात्विक, सभ्य और सुसंस्कृत होते. तर इथं लेखकांनी काय सांगितलं आहे की काही शब्द आपल्याला अगदी रडवतात, काही शब्द अतिशय प्रिय असतात, त्यांना ऐकत राहावं असं वाटतं, वारंवार ऐकत राहावं असं वाटतं. तर काही शब्द धोका देनेवाले होते, कुछ निरर्थक होते, म्हणजे काहीच्यामध्ये काही अर्थ नसतो. तो दुसरी और कुछ बहुत सज्जन, म्हणजे दुसऱ्या बाजूला काही शब्द अतिशय सज्जन असतात, सात्विक असतात, सभ्य असतात, सुसंस्कृत असतात. जसं आपले संत वगैरे बोलत असतात, त्यांचे शब्द ऐकलं की आपल्याला किती समाधान, सात्विकता, आनंद वाटत असतो. तर त्या शब्दांचा त्यांनी उपयोग केलेला असतो. तो कुछ शब्द निष्क्रिय बना देते, कुछ मत करो जो भाग्य में है वह मिल जाएगा. म्हणजे काही शब्द निष्क्रिय करतात आपल्याला, म्हणजे आळशी बनवतात. कोणते शब्द, तर काही लोक असं म्हणतात, कुछ मत करो जो भाग्य में वो मिल जाएगा, म्हणजे काही करू नका, जे नशिबात आहे ते मिळणार आहे, त्यामुळे काय करायची गरज नाही. हे शब्द आपल्याला काय करतात की मग काय करायची गरज नाही तर मग कशाला काय करा, झोपून टाका, म्हणजे आपल्याला निष्क्रिय करतात. नाही आहे तो नाही मिलेगा, नशीब में नाही तो नाही मिलेगा, असं जे पद्धतीनं ती लोक बोलत असतात त्यावरनं आपण ते निष्क्रिय होऊ शकतो. न्यूटन ने कहा है कि किसी भी काम की सफलता के लिए 90% परिश्रम की, 5% बुद्धि की और 5% संयोग की जरूरत होती है. न्यूटन नावाचे जे एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक आपल्या यशाचं जे रहस्य सांगितलं, त्यामध्ये त्यांनी सांगितले की आपल्या जे यश आहे त्यामध्ये 90% हे परिश्रम लागतं, 5% ही बुद्धिमत्ता तुमची लागते आणि 5% हा तुमचा संयोग म्हणजे योगायोग किंवा जे नशीब आपण म्हणतो ते. म्हणजे बघा किती 90% त्यांनी महत्त्व हे आपल्या हार्डवर्कला, आपल्या कामाला, आपल्या परिश्रमाला, आपण जे श्रम करणार आहे त्याला दिलेलं आहे. 5% महत्त्व आपल्या बुद्धीला दिलेलं आहे आणि 5% महत्त्व आपल्या नशिबाला किंवा आपल्या योगायोगाला, संयोगाला दिलेलं आहे. म्हणजे इतकं कठीण परिश्रम घेणं महत्त्वाचं असतं आपल्याला यशस्वी होण्यासाठी. ऐसे शब्द जो हमें निष्क्रिय करते रहते, उन्हें हम अपने जीवन से, व्यवहार से निकाल बाहर करना चाहिए. म्हणजे जे शब्द आपल्याला आळशी बनवतात अशा शब्दांना आपल्या आयुष्यातून बाहेर केलं पाहिजे. कुछ भाषाओं के शब्द किसी भी अन्य भाषा से मित्रता कर लेते हैं और उन्हीं में से एक बन जाते हैं. जैसे आपके मित्रों में से कुछ ऐसे होते हैं जो सबसे घुल मिल सकते हैं, कुछ ऐसे होते हैं कि वे औरों से मित्रता नहीं कर पाते. शब्दों का भी ऐसा ही स्वभाव होता है. म्हणजे काय, तर काही भाषांचे शब्द असे असतात की ते कोणत्याही भाषेशी मैत्री करतात. म्हणजे ह्या भाषेतला शब्द त्या भाषेत सुद्धा चालू शकतो, चपलक बसू शकतो, त्या भाषेतला त्या भाषेत बसू शकतो. म्हणजे काही शब्द असे असतात की ते कोणत्याही भाषेत आपलं अस्तित्व ठेवून त्यांच्याशी मैत्री करू शकतात. जसं काही मुलं कशी असतात की कुणाशीही मैत्री जमते त्यांची, कोणी मित्र आला त्याच्याशी लगेच मैत्री जमते. आणि तसं दुसरं काय उदाहरण दिलं की काही लोक असे असतात की जे कुणाशी मैत्री करू शकत नाहीत, ते स्वतःपुरतेच राहत असतात.
बरेच आपले काही मित्र असतात की ते जास्त कुणाशी मैत्री करत नाहीत, ते आपल्याच विश्वात असतात. तर अशीही काही भाषेतली शब्द आहेत की जे कुठल्या दुसऱ्या भाषेत ते फिट होत नाहीत, ज्या त्या भाषेतच ते राहणार. म्हणजे मराठीचा शब्द मराठीतच राहणार, तो हिंदीत जाणार नाही, इंग्रजीत जाणार, किंवा इंग्रजीचा शब्द मराठीत जाणार. अशा पद्धतीचं जे असतं ते काही भाषांचे शब्द तसे असतात. काही भाषांचे शब्द एकमेकांच्या भाषेत जाऊ शकतात. तर ते कसे आहेत, उदाहरण सांगतो. विशेषकर अंग्रेजी भाषा के कई शब्द जिस किसी प्रदेश में गए वहाँ की भाषाओं में घुल मिल गए, जसे बस, रेल, कार, रेडिओ स्टेशन आदि. मग यामध्ये त्यांनी उदाहरण दिले की कसे एक शब्द दुसऱ्या भाषेत जातो. तर इंग्रजी भाषेतले हे शब्द आहेत की बस, रेल्वे, कार, रेडिओ स्टेशन. पण हे आज आपल्या मराठीत असू देत, हिंदीत असू देत, किती सहजपणे आपण उच्चारतो. बस गेली, रेल्वे गेली, रेडिओ लाव, कार आली. हे सगळे इंग्रजी शब्द आहेत, पण आपल्या भाषेमध्ये कसे फिट झालेले आहेत. तसे काही शब्द इतर भाषेतले दुसऱ्या भाषेत अगदी व्यवस्थित फिट होतात, असं त्यांनी सांगितलं. कहा जाता है कि तमिळ भाषा के शब्द केवळ अपने परिवार, द्रविड परिवार तक ही सीमित रहते. आता इथं काय सांगितलं की तामिळ भाषेचे जे शब्द आहेत ते फक्त त्यांच्या परिवार, द्रविड परिवार म्हणून जो आहे तामिळ भाषेचा, त्यामध्येच फक्त ते किसी से भी घुलना मिलना नाही चाहते. म्हणजे तामिळी शब्द जे आहेत ते दुसऱ्या कुठल्या भाषेतच त्यांचा तो शब्द मिसळत नाही किंवा मिसळू शकत नाही, फक्त त्यांच्या भाषेपुरताच राहतात. जसं आपण आता उदाहरण एक घेतलं होतं की काही मुलं अशी असतात की दुसऱ्या कोणाशी जास्त मैत्री करत नाहीत, तसं हा तामिळी शब्द तो फक्त तामिळ भाषेतच चपलक बसतो, तो दुसऱ्या भाषेशी कुठं मिळत नाही. अलबत्ता हिंदी के शब्द मिलनसार है, परंतु सब नहीं चाहते, सब नहीं, कुछ शब्द तो अंत तक अपना स्वतंत्र अस्तित्व बनाए रखते हैं, अपने मूल रूप में ही वे अन्य स्थानों पर जाते हैं. कुछ शब्द अन्य भाषा के साथ इस प्रकार जुड़ जाते कि उनका स्वतंत्र रूप खत्म सा हो जाता है.